काय लावली रोज 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 शाळेत ना. आज जातच नाही. आज मस्त झोपून राहतो. पाहतो आज कोण उठव येतं. आज सांगतो तब्येत खराब आहे, आज जातच नाही. झोपला आहे का रे चिंटू? आई आज तब्येत बरी नाही वाटू राहिली. खोकला सर्दी लय वाटू राहिली. आज नाही जात आहे मी. लवकर उठून शाळेची तयारी कर. फालतू नाटक करशील तर एवढा झोडतीन कधी? अव खरंच नाही. तू गयाले हात लावून तर पाय. गयाले हात नाही, गच्ची दाबून मारूनच टाकीन कधी. शाळे होय बाबू, हप्ताभर झाला तू गेला नाही. त्या मास्तराच्या फोनावर फोन येऊ राहिले. काय झालं तुमच्या पोराला येऊन नाही राहिला? बाण डब्बा की बाबा जातो बाबा. काय लावली? एक दिवस आई घर नाही राहू दे. एक दिवस उभार झाले, हप्ता झाला घरी जाय. तुला सांगू राहिला काय मला या गोष्टी? 2 मिनिटात तयारी कर, नाही तर त्या पप्पाला सांगून असा झोडपतो तुले. आता तू विचारच करत बशी. अजी पप्पाजी सांगा ना जी आईले, माझी तब्येत खराब आहे ना, सर्दी खोकला आहे मले. शाळेत जाऊन अधिक तब्येत खराब करू काय? तिथं काय आराम करायला भेटते काय? अभ्यास करायला लावते आणि ते कचरा उचलायला लावते शाळेतला. माये काही नाही पप्पाजी, मी तर चाललं जाईन शाळेत. पण कसं आहे, माझी तब्येत खराब झाली तर अधिक तुम्हाला जागावचा खर्च 1000-2000 चालले जाईन दवाखान्यात. म्हणून राहिलो. बरं ठीक आहे, त्या आईले म्हणून पाहतो मी. नको जाऊ म्हणून, नको पाठवू म्हणून. तब्येत खराब आहे तर मग गायले जातं राय घरीच. संगीता, ओ संगीता, इले पाठवू नको शाळेत. तब्येत खराब आहे म्हणते त्याची. खोकलून राहिला मार. अहो मास्तराचा फोन आलता, तब्येत करायच्या बाहेर नेणं म्हणते. हा सांगू राहिला म्हणते का मी येत नाही शाळेत. हप्ताभर झाला ना, गेला नाही ह्या शाळेत. मास्तर म्हणे नाव काढून टाका म्हणे, घरीच राहू द्या म्हणे त्याले. सांगा काय करता? तब्येत काही खराब नाही त्याची. त्याला पाहिजे झोपाले फक्त घरी आणि मोबाईल इच्छा काले. तुम्हाला काय शाळेत नाही जाता? मले सांगू राहिला तू का मी तब्येत खराब आहे, खोकलून राहिला मा सोमरा, नाटकं करू राहिला. हप्ता झाला तू शाळेत नाही गेला म्हणते आई. सोडा ना जी पप्पाजी, जातो ना जी पप्पाजी. सोडा ना पप्पा, सांग आई. जातो ना शाळेत. आता रोज जात जाईन आई जाईन ना. चांगलं झोडपा त्याले चिंट्याचे पप्पा, चांगलं झोडपा. असं झोडपा त्याले का तो एकही दिवस घर नाही राहिला पाहिजे. रविवारच्या दिवशी शाळेत गेला पाहिजे. जातो ना बाई, रविवारच्या दिवशी शाळेत जातो ना. उन्हाळ्याच्या सुट्टीने शाळेत जात जाईन ना. सोडणं बाई, सोडणं. मले शिकू राहिला लेका तू. त्याला बाबू ना मी बी त्यापेक्षा हिवाय पावसाळी पाहिले ना. 2 मिनिटात तयारी करून दिसला पाहिजे, नाही तर लय सुतळीन कधी. करवाई डब्बा जातो मी. डब्बा झालाच आहे, नाटक नको करू फालतूचा. चल निघ लवकर रस्त्यानं तडाख्यानं. आणि भंटोला शाळेतच जाजो. शाळेच्या जर इकडे तिकडे गेला तू आणि मास्तरचा डबल फोन आला का शाळेत नाही आला तर घरातही नको येतो. हिरीतच टाकतो तुला आता. या मास्तरची काही ना काही पिक्चर करा लागेन. पिंट्याला भेटा लागेन आता. पिंट्याला घेऊन जातो ना शाळेत. एकटाच जातो का मी? पिंट्या करे शाळेत. घरात ये रे चिंटू, घरात ये. चला रोज रोज बहाना करून मी थकून गेलो. आता काय खोटं बोलू शाळेत नाही जासाठी. आज तर जातच नाहीये. आज सांगा लागन घरच्या इले, मास्तर मेला म्हणून सुट्टी देऊन दिली आहे हप्ताभर शाळेले. अरे उठ रे पिंट्या, तो चिंटूवाला तुले बोलवाले. अवदसल्या लेकाच्या उठणं. हप्ता झाला शाळेत नाही गेला. दलिंदर लेकाच्या काय झोपलाच राहतं काय? सांगा लागेल का त्या बापाले? हप्ता झाला तू चाटा देऊ राहिला शाळेले. मास्तराचे फोन येऊ राहिले. आम्हाला खोटा बोलवला का आमच्यासोबत? नाटक नको करू फालतूचा. चल उठ, चल कर तयारी पटकन, नाही तर त्या बापाले सांगतो. आज चांगलं झोडपालेच लावतो. थांब तुले. अगं जाना बुडा, कायले त्रास देऊ राहिला. म्हातारपणी टेन्शन घ्यायच्या जागी टेन्शन घेऊ राहिला. जाय बाबा, जा इथून. मला झोपू दे. सांग कोणाला सांगत आहे तर. मी तर नाही उठत आज. बरं थांब रे थांब तू आता. काय झालं बाबा, काऊन नाराज आहे? त्याला पोट्ट राजा लहान मुजोर आहे. मला बुडान बाडा करते. शाळेत नाही जाऊ राहिला तो हप्ता झाला. त्याला समजावा आता तू. ते त्याला झोडपे दे त्याला चांगले. आता काय गोष्ट करू राहिले? शाळेत नाही चालला? मले म्हणून राहिला तो रोज शाळेत चालला. मापासून रोज 50 रुपये येते तो खर्चाले, खाऊ खाले. हातातून गेलं राजा त्याला पोरग. पाय आता तूच. आता तो हातातून गेला, आता त्याला पायातून बी झाडतो. पहा तुम्ही. अरे बाप रे, काय खौट पादलं रे पोट्ट. हागाले जाते का नाही जात का पसरतच राहते इथं. अरे बाप रे, एवढा सडला वास, उंदीर सडल्यासारखा. काय खाल्लं होतं पोट्ट्यानं रात्री? किती दिवस झाला संडासले नाही गेला. शाळेत नाही जात. मले माशी खोटा बोलवायला. रोज माझ्यापासून 50 रुपये खर्चाले घेऊन जायला. रोज मी पप्पा शाळेत चाललो. वही आणायचा आहे, पेन आणायचा आहे, फलान आणायचा आहे, ढिमकान आणायचा आहे. शाळेत नाही जात. आज तर नाही सोडत रे तुले. जातो ना जी पप्पा, रोज जाईन ना. जोडून द्या ना. मले नका टाकू ना हिरीत. मास्तर मेला म्हणून मी गेलो नाही ना पप्पा. हप्ताभर सुट्टी होती ना पप्पा. आजी काही लावते जी मोठी बाबा. काही मास्तर गिस्तर नाही मला. मी तर रोज चाललो शाळेत.
झोडपा तिले झोडपा, लय खोटा बोलायला लागला तो. मले बी माझ्यासोबतही खोटा बोलायला लागला तो. अरे मास्तर तर मेला नाही म्हणते, तो चिंटू सांगू राहिला. तू मला शिकू राहिला काय? थांब तुले असा झोडपतो रे, असा टाकतोस रे तुले हिरे. अबेले का चिंट्या, कायले आला बी इथं भांडणं लावाले? जाणं बेले का घरी? मी नाही येत ना बे शाळेत. हा, तू नाही जात शाळेत? अरे असा कसा नाही जात? आज तर मी तुम्हाला दोघांना बी घेऊन जातो शाळेत. आणि मास्तरले विचारतो का तू मेला आहे का जिवंत आहे. तर थांबा तुम्ही. आजी द्या ना, मोठे बाबा सोडून त्याला हिरे द्या, द्या सोडून. रे जाणं रे चिंट्या रे भोसुडीच्या, इथं मार खाले लवू राहिला काय? बे तू जाणं शाळेत, तुले जायचं आहे तर. मला माहित आहे तू किती शाळेत गेला, तर तू हप्त्याभरापासून घरी होता ना. मला काय माहित नाही राहत काय? रोज झोपा काढू राहिला. मी वावरात गेलो का बयाच बॅग घेतो, मग मागच्या सामटीनं डबल चालला जातं घरी आणि मस्त पसरला राहायचं. हा, मोबाईल पात्र राहायचं. थांब रे तू, सांग जाता का नाही जा शाळेत, सांग पटकन. आता रोज जातो ना जी पप्पा, तुम्ही नाही म्हटलं तरी जातो ना. उन्हाळ्याच्या सुट्टीत जातो ना, रविवारी जातो ना पप्पा. रोज जात जाईन ना शाळेत, सोडून द्या ना पप्पा. चल पटकन 2 मिनिटात तयारी कर, चल शाळेत नेऊन देतो तुला आज. मी पा मोठे बाबा रोज शाळेत जातो. मी त्याला रोज म्हणतो बरं शाळेत चल, शाळेत चल. पा तो येतच नाही. हाव ना भाऊ सोडता, मले शिकू राहिला तो. मले हप्त्याभरापासून घुमू राहिला. हा, काय तो उठलाच नाही का झोपीतून? झोडपू का अधिक धरून 10:30 वाजेपर्यंत पसरला ना. आणि हागा गिगायला जात जाय ना राजा. लहान एवढा बेकार पादा लागते काय? सडल्यासारखा एखादा होत्या रूम मध्ये. कितीक दिवस झाला खाऊनच राहिला, हागाले नाही चालला, पसरूनच राहिला का नुसतं शाळेत होय सारखा. आणि का व त्याला घर राहून बी लक्ष नाही राहत का? तो शाळेत जाते का काय बाहेर राहणं राहिला, काय करू राहिला? मी घरातले कामं करू का त्याच्यावर लक्ष देऊ? हा, मला काय कामं धंदे नाही राहत काय? अरे तर घरातले कामं करत जाईन, पोरावर लक्ष देत जाईन का? बाहेरच जाऊन बसतं बाहेरसोबत गोष्टी करत. इकडे पोरग काय करू राहिला आपलं? शाळेत चाललं का नाही चाललं? हे पाय बाबू, तुला सांगतो आजच्या बाद जर घरी दिसला ना, हातपाय तोडून टाकीन म्हटलं. रोज शाळेत जायला लागेल तुले. जाय, मी नाही जात. काय लावली ते? हा ना, सांगू का अधिक बापाला झोडपाले? हा, सांगू काय? चला बसले ना बरोबर, चला शाळेत सोडून देत तुम्हाला. हो पप्पाजी, टेबल शीट पकडाय ना जी पोलीसवाले. नाही पकडायची मोठे बाबा, चला तुम्ही. आज नाही आहे पोलीसवाले. पाहतो ना आता मास्तर मेला आहे का जिवंत आहे, तर तिथंच झोडपतो तुम्हाला. आली ना जी मोठे बाबा, शाळा आली ना. चला उतरा पटापट. अरे चालले जा ना पप्पाजी, इथून जातो ना आम्ही शाळेत, चालला जातो आम्ही वर्गात. तुम्ही कायले येता फालतू अंदर? जा ना, तुम्हाला टाइम होते ना वावरात झाले. नाही मी तर येतोच रे बाबू, मला पाच आहे ना जोची मास्तर जिवंत आहे का मेला. ची माय बिन कमीन म्हटलं सर. कोण होय रे बाबा? मी आहे कमी म्हणत असतील त्याले. या अंदर कोण आहे तर पटकन या. नमस्कार नमस्कार गुरुजी. बोला, कोण होय तुम्ही? कोणाचे बाबा होय? पिंट्याचे बाबा होय बा. आता काय पिंट्याच्या जागी तुम्ही शाळेत येणं चालू केलं का? मग पिंट्या तर काही येऊन नाही राहिला काय? राजे हो, तुमचा पोरगा आहे तब्येतीच्या बायने घरीच्या घरी राहू राहिलं. कसं आहे गुरुजी, आपण आहे कास्तकारी माणूस. आपण लेकरावर लक्ष द्यायचं का आपल्या शेतीवर लक्ष द्यायचं? शेती तर रानडुकरं परेशान करते, सोकारी परेशान करते, सगळ्यालाच पाहा लागते ना. आता घरी बायको आहे, बायकोले म्हटलं तर बायको मावरच गरम झाली. म्हणते लेकरावर लक्ष देऊ का स्वयंपाक पाण्यावर लक्ष देऊ? जसं का पुऱ्या गावाला जेवण चालू राहिली. बरं बरं, तो तुमचा घरचा विषय आहे, तिथं दाबा. पण तुमचं पोरगा कोण नाही आलं म्हटलं शाळेत? पेपर जवळ येऊ राहिले म्हटलं. अशानं काय भंडोलासारखा होऊन जाईल ना तो, बाकीच्या पोट्ट्यासारखा. फोन केले तर 2-4 वेळा त्यानंच आवाज बदलून बोलला. मीच बोलू राहिलो म्हणे पिंट्याचे बाबा. बोला म्हणे, काय बोलायचं आहे म्हणे, सांगा राजू. आता तुम्ही गुरुजी लोडच नका घेऊ. आता तुम्ही लोड घेणं सोडून द्या. आता तो सुट्टीच्या दिवशी, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवशी ते शाळेत येतो. रविवारी शाळा बंद ठेवसान तरी तो शाळेत येईन आता. आणि जोशी सर कोणाचं नाव आहे? जोशी मास्तर मेला म्हणते तर मग का हप्ताभर शाळा बंद ठेवा लागते काय? जास्तीत जास्त 1 दिवस भावपूर्ण श्रद्धांजली द्यासाठी. तो म्हणे माझ्या घरचं पोट्ट का जोशी मास्तर मेला म्हणे, हप्त्याभराच्या सुट्ट्या आहे म्हणे. सांगा काय करा गुरुजी आता यायचं. अरे जोशी नाव तर माहीत आहे. मी कायले मेलो आणि मी कायले सुट्टी देऊ? असं आहे तुमचं पोरगं बिलिंदर. थांबा, त्याला येऊ द्या आता फक्त वर्गात. या रे दोघंच्या दोघंही अंदर या तुम्ही. दोघंच्या दोघंही हे हप्ताभरापासून गायब आहे, शाळेत येऊन नाही राहिले. याच्या घरी, दोघांच्या घरी फोन केले तर आवाज बदलून बोलतील. का रे भंडोला चिंटे, तू तर म्हणे मी रोजच येऊ राहिलो म्हणे. आणि काय वय ये गुरुजीच्या तोंडातून काय ऐकू राहिलो मी आता? अरे गुरुजी काही खोटे बोलते ना, मी रोजच येऊ राहिलो ना, गुरुजीच नाही आले. म्हणजे मी इच्छा इथं असून खोटं बोलू राहिलो? थांब रे तू, थांब.
तुम्हाला मारायचं आहे का हातपाय तोडायचे आहे? तुम्ही तुमच्या हिशोबानं पहा. तुम्हाला कोणीच आम्ही म्हणीन नाही घरचे. जेवढं मारायचं आहे तेवढं मारा. मी तर म्हणतो मारून टाका यायले. पण आता तुम्ही यायले सुधरावा. चला येतो म्हटलं गुरुजी. कसं आहे पोराय हो, रोज शाळेत या, शिका, आपल्या देशाचं नाव मोठं करा, असं माय म्हणणं आहे. तुम्ही नाही आले तर माय कोणतं नुकसान आहे? मला तर सरकारी पगार भेटूनच राहिला. माय म्हणणं आहे का तुमचं भविष्य चांगलं झालं पाहिजे. अरे मेरे बाप रे, कोण पाडलं रे एवढं कुयट रे? अरे अरे, हागून येत जाणार रे बाबा, हागून येत जाणार. पुरी वांग्याची भाजीचाच वास करून टाकला इकडे. इथे का चांगल्या माणसाला का बिमार पाडायच्या चक्करमध्ये आहे रे? हा बे, एवढं खराब पादा लागते काय? संडास करून येत जाय ना, किती दिवस हो रे बाबा, जेवले तर हागलेच नाही. थांबा सर, आपण अक्कड बक्कड बंबे बो करू. त्यानं माहीतच पडते कोण पादला तर. अक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरे 100. गुरुजी 100% सांगतो, हे पोरगीच पादली. वांग्याच्या भाजीचा वास पुरा या पोरीनंच केला वर्गात. हेच सप्पा संडास करून नाही आली. हे काय अक्कड बक्कड बंबे बोनं माहीत पडत असते काय? हा बस तिथं भंटोला, मला तर वाटवाला तूच पादला म्हणून. गुरुजी, गावातल्या मंदिराच्या दानपेट्या चोरी गेल्या तर आम्ही या अक्कड बक्कड बंबे बोनच पकडले. हे तर फक्त पादण्याचा वासू आहे. बस तिथं बस, आता झाला थोडासा कमी वास. काय झालं बेटा तुले लढाले? कायले लढू राहिली? अजी गुरुजी, मी नाही पादली. हे हरामखोर मावर नाव घेऊ राहिला. मी पप्पाले नाव सांगते याचं. अबे लेका भैताळा पिंट्या, एक दिवस येतं लेका आणि त्याच्यात लेका भांडण लावून चालला जाता काय? तिचे पप्पा माहित नाही का तुला कोण आहे तर? राजानगर जाऊ काय ना, आल्यावर तुम्हालाच पकडन ना. कायले असे फालतूचे कामं करत असतं? जाऊ द्या, तुम्ही कोणीच नाही पादलं, मीच पादलो. बरं ठीक आहे, आता लढणं बंद कर. काय लेका पिंट्या, तू पादला लेकान तिच्यावर नाव घेऊ राहिला. आता गुरुजीनं आपल्यावरच नाव घेऊन घेतलं स्वतःवर. सांग बर राजे. जाऊ दे ना, तेवढाच 15-20 मिनिटं टाइमपास झाला ना आपला. आता थोड्या दिवसात नॅक कमिटीवाले येते, तर त्याच्यासाठी तुम्ही पुरे फाळे गिळे, इंग्लिश, मराठी, हिंदी हे सगळं येणं तुम्हाला गरजेचं आहे. आता तुम्ही घरी जाऊन मस्त अभ्यास करता त्याचा. कसं आहे, नॅक कमिटीवाले कोणी कोणाला प्रश्न विचारते, कोणताही प्रश्न विचारू शकते. चौघाच्या चौघा अभ्यास करून ये जा. आता जमलं तर ते उद्याच येण, तुम्ही थोडंसं अभ्यास करून ये जा, ठीक आहे? अरे कुछ बात है क्या गुरुजी? अभ्यास फुल करून येतो. काही लोड नका घेऊ, तुम्ही बिंदास राहा. लोड मले कोणत्याच विद्यार्थ्याचं नाही येऊ राहिलं, तुमच्या दोघांचं जीव राहिलं. तुम्ही आहे पुरे ढ. तुम्ही हुशार विद्यार्थ्याला बी ढ करून टाकता. तुम्ही आलेच कायले काय माहिती यार, माच वर्गात आले. हा बोला ना तायडे सर, काय म्हणता? नॅक कमिटी आली हो जोशी सर, पाहिजे आता सांभाळून घे जा. अरे बापा, अचानकच कशी आली? ते तर 2 दिवसानंतर येऊ राहिली होती ना हो सर. तिचा काय टाइम टेबल थोडी असते. ते सांगते 2 दिवस आणि येते 4 दिवसा अगोदर. पाहिजे विद्यार्थ्याला हुशार कर जा. हुशार हुशार विद्यार्थी अनामंदात ठेव जा. मेंदाळ मुंदाळ जराशे घरीच पाठवून द्या, नाही तर मेंदाळ मुंदाळ घरी पाठवायला काही नाही ना, पण सगळे दाखवा लागते त्याले. नाही आले त्याले उत्तर द्यायला लागते, काऊन नाही आले तर. अरे हो, नाही तर आता बरं झालं तुम्ही आठवण दिली. नाही तर आता मी मेंदाळायला पाठवून राहिलो होतो घरी. अनामंदात ठेवा लागेल आता त्याले. पाहून घ्या आता जोशी गुरुजी, सांभाळून घे जा आता. बरं ठेवतो मग. बरं ठीक आहे. आता तुमच्यावरच आहे सगळं. नॅक कमिटीवाले आताच येऊ राहिली म्हणते. आता विचारच पडला कसं काय करावं होतं. ह्या तुमच्या दोघांचं काही नाही, पण तुमच्या दोघांचा विचार पडला मला. गुड मॉर्निंग. बसा. अरे बापरे, काय कुयट पादले रे बाबा, कोण होईये? असं स्वागत करावं लागते काय? अशी गुड मॉर्निंग करता का तुम्ही? हा संडास करून कोण नसताय घरून? का हो जोशी गुरुजी, काही समजत नाही का आपल्या विद्यार्थ्याला? का सकाळी साफ सुधरायला लागते म्हणून वर्गा? सकाळचे दिवस चांगले जाते म्हणून? हे तर दिवसाचे दिवस खराब करू राहिले, पुरा दिवस खराब करू राहिले. तर आल्याबरोबर मूड खराब झाला माझं. सर काही विचारू नका. आलो तेव्हापासून नुसतं धमाके करू राहिले आणि मावर नाव आणून पाडते. बस बाबा गुरुजी, तुम्ही कसे राहता काय माहीत. आमच्यासारखा इथे एका दिवसातच तब्येत खराब करून घ्यायचं. चला आपण त्यापासून सुरुवात करू. तुला मोठ्यापणी काय वाचा आहे सांग बरं. मले तर सर मोठ्यापणी बाबा वाचा आहे. का हो जोशी गुरुजी, काय वय आहे? घडी तर म्हणते मला बाबा वाचा आहे. अरे तसं नाही, तुला मोठ्यापणी पोलीस बनायचं आहे का डॉक्टर बनायचं आहे का इंजिनियर बनायचं आहे का आणखी काय बनायचं आहे? मला सायंटिस्ट बनायचं आहे सर. सांग बरं सायंटिस्टचं स्पेलिंग काय? अरे गुरुजी, 10वीतला विद्यार्थी तो, त्याला एवढं काय कठीण विचारता? 15वीत थोडी गेला तो. जोशी गुरुजी थांबा 2 मिनिटं. 10वीत गेला म्हणजे काय कमी गेला का तो? का पहिली दुसरीत राहिला का तो? सायंटिस्टचं स्पेलिंग SCINTIST, सायंटिस्ट. वा टाळ्या घ्या याच्यासाठी, टाळ्या घ्या. चांगली आहे सुरुवात गुरुजी तुमची. सायंटिस्टचं स्पेलिंग तर एकदम करेक्ट सांगितलं त्याने. एक काम कर, तू सायंटिस्ट नको बनू, दुसरं काही बन बाबा, पण सायंटिस्ट नको बनू. काहून हो गुरुजी, काहून नाही बनू सायंटिस्ट? नाही, मी बनीन तर सायंटिस्टच बनीन. तू देशासाठी न्यूक्लिअर बॉम्ब तर बनवशीलच नाही, पण मला 100% गॅरंटी आहे की तू आयोडिक्स बॉम्ब बी नाही बनू शकत. काय वय जोशी गुरुजी, हे तुमचे विद्यार्थी एखादा राहतच असते सर ढ. दुसऱ्याला विचारा. तू सांग रे मोठ्या डोळ्याच्या, तुला काय बनायचं आहे तर? मला बनायचं आहे सर डॉक्टर. कायचा, ढोराचा का माणसाचा? नाही सर, माणसाचाच बनायचा आहे.
ढोराचे डॉक्टर लय झाले, माणसाचा बनाचा आहे. आपल्या गावात निहायच नाही ना, डॉक्टरच नाही आहे. डॉक्टरचं स्पेलिंग सांग तू. DR. काय वय जोशी गुरुजी, काय वय हे, काय वय? मला तर विचारच पडला राजू. तुमचे विद्यार्थी एकदम ढच आहे ना, ढब्बू पैसा. देशपांडे सर, आता तुम्ही मागवा. आता हे दोघांना मी विचारतो. काही सांगता नाही, तुम्हाला भिवून घेऊन राहिले असं हे दोघं. म्हणजे इंगोले सर, तुमचं म्हणणं काय का मला विद्यार्थी भेटे? बरं विचारा बरं तुम्ही. तू सांग मुली, तुला काय बनायचं आहे? मला सर मराठीची मॅडम बनायचं आहे. गुड गुड. सांग बरं, जागतिक मराठी दिन केव्हा असतो? 1 मेला असतो सर. व्हेरी गुड. मला भेटे का हो सर? हां हो इंगोले सर, मला असं वाटवलं राजू मला भेटे. त्या दोघांनी डबल विचारता बरं तुम्ही. तू काऊन रे, तू काऊन बनेलीवर आला शाळेत? काऊन जोशी सर, काय झाला बनेलीवर आला शाळेत? कोणाची परिस्थिती खराब आहे का घरची? अरे नाही इंगोले सर, तसं काही नाही. कपडे फाटोस्तोर मारलं त्याच्या बापानं शाळेत यासाठी. तेव्हा कुठे शाळेत आला? महिनाभर झाला शाळेत नाही आला. सांग तुझं नाव काय? मनोज देवीदासराव भुसनाळे. सांग तुले मोठ्यापणी काय बनत आहे? सर मला महानगरपालिकेत लागायचं आहे. काऊन तुले महानगरपालिकेतच कोण लागायचं आहे? कारण महानगरपालिकेत काहीच काम नाही राहत आणि सुट्ट्या बी भरपूर राहते. त्याच्यानं मला महानगरपालिकेतच लागायचं आहे. आणि पैसे बी, पगार बी लय राहते. माझे बाबा आहे ना स्वतः, मला माहित आहे ना. आणि वर कमाई राहते. वर कमाईच्या भरोश्यावर तर सगळं काही होते, त्यातले पैसे वाचते. म्हणून मला महानगरपालिकेतच लागायचं आहे सर. याचा जोशी सर 15 ऑगस्टच्या दिवशी सत्कार घेऊन घेता एक. लय हुशार आहे पोट्ट. आतापासूनच भल्ला विचार करू राहिला ना, आणि सगळंच माहित आहे. याचा एक सत्कार घेऊनच घ्यायचा जोशी सर.